सांगलीतील आटपाडी तालुक्यातील करगणी गावामध्ये सादिक मुल्ला यांना मारहाण प्रकरणी मारेकऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी जखमी सादिक मुल्ला यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे। सादिक मुल्ला या युवकास 8 ते 10 दिवसांपूर्वी मारहाण करून जखमी केले होते। सादिक मुल्ला हा सांगली वसंतदादा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत होता। उपचारानंतर आपल्या घरी गेला असता त्यावेळी मारहाण करणाऱ्यांकडून आपापसात प्रकरण मिटवून घेण्यासाठी बोलवले असता त्यावेळी पुन्हा सादिक मुल्ला यांना मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे यावेळी सादिक मुल्ला यांनी सांगितले आहे। पोलीस प्रशासनाने तात्काळ या मारेकऱ्यांना अटक करून कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी सादिक मुल्लासह त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे। आज इथं शासकीय रुग्णालयात सादिक दावत मुल्ला हा माझा मेहना असून गेल्या 8 दिवसात त्यांना मारहाणीच्या ह्याच्यात ॲडमिट केलं होतं सांगली आपल्या सिव्हिलला। त्या मारहाणीत त्यांचा हात फ्रॅक्चर झालेला आणि मुका मार लागलेला, डोक्याला मार लागलेला। त्या ह्याच्यात त्यांना 8 दिवस इथं रुग्णालयात ॲडमिट करून काल रोजी डिस्चार्ज घेऊन त्यांना गावातून फोन करून बोलवलेलं की तुम्ही असं या काय असेल ते तुमचं मिटवून तुमचं काय असेल त्या हक्काप्रमाणे सगळं देऊन टाकतो। आणि ह्या मीटिंगमध्ये त्यांनी न काय मिटवता डायरेक्ट सादिक दावत मुल्ला यांना जीवा मारण्याची धमकी आणि प्लस मारहाण करून त्यांना डोक्यात पैकेचा वार केलेला आहे। प्लस त्यांना जीवा मारण्याची धमकी आणि असे अनावश्यक शिवीगाळी आणि घाण बोलून त्यांना 4 ते 5 व्यक्तींनी त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी रात्री 8:30च्या सुमारास मारहाण करून त्यांना तिथनं आम्ही तात्काळ त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केलेला आहे। आणि रात्री 8:30 ते 9च्या दरम्यान आम्ही करगणी गावातनं त्यांना शासकीय रुग्णालयात 12 ते 12:15 वाजता येऊन रात्री ॲडमिट केलेलं आहे। आणि आत्ता त्यांची कंडिशन एकदम ही आहे। डॉक्टरांनी CT स्कॅन काल करून सांगितलेलं आहे डोक्यात मार चांगलाच लागलेला आहे, कोयतेचा मार लागलेला आहे। त्या ठिकाणी आमची पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की योग्य ती काय असेल की त्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे। ह्याच्यामागं सुद्धा आम्ही 8 दिवसामागे आटपाडी पोलीस स्टेशनला सांगितलेलं कच्चे एफआर नोंद केलेले, त्यांनी देखील काहीसुद्धा ॲक्शन घेतलेली नाहीत। आणि इथंसुद्धा आम्ही सांगलीत येऊन काल इथंसुद्धा MLC केलेली आहे। त्यावेळेस गेल्या आठवड्यातसुद्धा MLC केली होती, तेव्हा देखील काय ॲक्शन घेतलेलं नाही। आणि काल देखील MLC करून रात्री ॲक्शन घेतलेलं नाही किंवा ह्या पोलिसांनी त्या आटपाडी पोलीस स्टेशनला काही कळवलेलं नाही। आमची पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की योग्य ती काय असेल ती चौकशी करून या लोकांवर कारवाई व्हायलाच पाहिजे। धन्यवाद। राहणार करगणी जब्बार जगन मुल्ला माझे डेप्युटी यांना मला वारंवार मारण्याची धमकी देतील और मागच्या 8-10 दिवसात यांना कार्यक्रमामध्ये मला मारहाणीचा प्रयत्न केला। माझ्या हातावर फ्रॅक्चर झाले आणि माझं हड्डी ह्यानं तुटलेली आहे। आणि प्रत्येक वेळी मला यांना मारहाणीचं जीव मारण्याची धमकी देतील। आणि तर 10 दिवस सिव्हिलमध्ये मी ॲडमिट होतो। नंतर डिस्चार्ज देऊन ह्यांना मी घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर मला यांना सांगितलं की ह्यांना मिटवायचं आहे। मिटवायच्या ह्याच्यामध्ये त्यांनी अजून मला मारहाण केली और वार केले। 2-3 जण होते और प्रत्येक वेळी जीव मारण्याचा धमकी देते। त्यांच्याकडून जीव मारण्याची मला भीती आहे आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, मला न्याय मिळवून द्यावा हीच विनंती।